नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या 9वीच्या अभ्यासक्रमामधील एक वेगळ्या भागाला सुरुवात करणार आहोत आणि या भागाचं नाव आहे फिटिंग विभाग. फिटिंगला मराठीमध्ये जोडारी असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट जी आहे ती वर्कशॉपमध्ये जोडण्यासाठी या फिटिंग व्यवसायाचा किंवा फिटिंग विभागाचा उपयोग होतो. फिटरचे दोन प्रकार असतात, एक बेंच फिटर आणि दुसरा असेंब्ली फिटर. म्हणजे ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत किंवा मोटरसायकल आहेत किंवा आणखी यंत्रभाग आहेत यांचे सुटे पार्ट वेगवेगळे तयार होतात आणि ते एकत्र जोडले जातात. त्या ठिकाणाला असेंब्ली शॉप असं म्हणतात आणि जे जोडायचं काम जो करतो त्याला असेंब्ली फिटर असं म्हणतात. आणि डाय बनवणं किंवा अन्य छोट्या छोट्या गोष्टींचं लोखंडावर काम करणं याच्यासाठी जो फिटर असतो त्याला बेंच फिटर असं म्हटलं जातं. तर मग आज आपण या फिटिंग शॉपची ओळख करून घेऊया. आता बघा, आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये या फिटिंग शॉपमध्ये किंवा फिटिंग विभागामध्ये काय शिकायचं आहे ते बघूया आपण. बघा, पहिला भाग आहे जोडकामाची ओळख व सुरक्षितता. म्हणजेच जोडकाम म्हणजे काय आणि सेफ्टी प्रिकॉशन्स, की वर्कशॉपमध्ये फिटिंग शॉपमध्ये ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती ही आपल्या पहिल्या भागामध्ये. त्यानंतर जोडकामामधील सर्वसाधारण हँड टूल. जोडकाम म्हणजेच फिटिंग शॉपमध्ये काम करताना कोणती हँड टूल्स वापरली पाहिजेत त्या हँड टूल्सची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. त्यानंतर मार्किंग आणि मेजरिंग टूल्स. म्हणजे आपण फिटिंगमध्ये लोखंडावर काम करत असतो, त्या लोखंडावर काम करत असताना मार्किंग करण्यासाठी कोणती टूल्स वापरावी, मेजरिंग म्हणजे मापन करण्यासाठी कोणती टूल वापरावी याची माहिती आपण त्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर होल्डिंग आणि कटिंग टूल्स. बघा, होल्डिंग म्हणजे जॉब पकडण्यासाठी जी टूल्स वापरली जातात त्याला होल्डिंग टूल्स असं म्हटलं जातं आणि कापण्यासाठी जी वापरली जातात ती कटिंग टूल असं म्हटलं जातं. त्यानंतर जोडकाम विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स. म्हणजे फिटिंग शॉपमध्ये आपण ज्या ड्रिल मशीन वापरतो, ग्राइंडर वापरतो, ड्रिल मशीनचे वेगवेगळे प्रकार आहेत, या सगळ्याची माहिती जी आहे ती आपण या विभागामध्ये या 5व्या भागामध्ये करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आणखी एक उपविभाग त्याच्यासोबत आहे आपल्याला, तो आहे नळकाम, ज्याला प्लंबिंग असं म्हटलं जातं. या प्लंबिंगची प्राथमिक स्वरूपाची माहिती जी आहे ती आपण यामध्ये करून घेणार आहोत. प्रॅक्टिकलमध्ये काय आहे बघा, जॉबवर फायलिंग, मार्किंग, पंचिंग आणि हॅक्सॉईंग क्रिया करणे. म्हणजे एक लोखंडाचा तुकडा तुम्हाला दिला जातो, त्या लोखंडाच्या तुकड्याला पहिल्यांदा काटकोनात करायचं फाईलच्या साह्याने, नंतर सांगितलेल्या ड्रॉईंगप्रमाणे त्याच्यावर मार्किंग करायचं, मग त्या मार्किंगवर पंचिंग करायचं आणि हॅक्सॉनी कटिंगची प्रॅक्टिस करायची. हा पहिला जॉब तुमचा आहे. दुसरा, जोडकामाचा मेल फिमेल प्रकारचे जोडभाग तयार करणे. दोन तुकडे असतात त्याचा जॉईंट तयार करणे. त्यानंतर जॉबवर ड्रिलिंग, रिमिंग व टॅपिंग या क्रिया करणे. म्हणजे जॉबवर छिद्र पाडणे, त्याच्यामध्ये रिमिंग करणे आणि टॅपिंग करणे या क्रिया. आणि प्लंबिंगच्या सेक्शनमध्ये पाईपवर आटे पाडून विविध उपांगाच्या साह्याने जोडणी करणे. म्हणजे तुम्हाला एक पाईप दिला जाईल, या पाईपवर आटे कसे पाडायचे डायच्या साह्याने याची माहिती आपण या भागामध्ये करून घेणार आहोत. तर आपण आज पहिला जो भाग आहे जोडकामाची ओळख आणि सुरक्षितता त्याकडे वळूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जोडकामाची ओळख आणि जोडकामामध्ये केल्या जाणाऱ्या क्रिया. आपण कुठेही वर्कशॉपमध्ये ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला सुरक्षितता ही गोष्ट प्राधान्याने गृहीत धरायला हवी, किंवा सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आपण काम करत असताना आपण सुरक्षित राहणं ही पहिली गरज आहे आणि ही सुरक्षित राहण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांचं अगदी काटेकोरपणे आपण पालन केलं पाहिजे, तरच आपण सुरक्षित राहून वर्कशॉपमध्ये किंवा अन्य ठिकाणी काम करू शकतो. बघा, सध्याच्या आधुनिक यांत्रिक युगामध्ये वेगवेगळ्या ॲटोमॅटिक मशीन्सचा उपयोग केला जातो, ज्यांच्या साह्याने
वेगवेगळे पार्ट्स कारखान्यामध्ये तयार केले जातात. वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या कारखान्यामध्ये, वेगवेगळ्या वातावरणामध्ये आणि वेगवेगळ्या कारागिराकडून तयार केले जातात. म्हणजेच मी तुम्हाला आधी सांगितलं, की एखादी गोष्ट, एखादं मशीन आहे मोठं, एखादा मोटरसायकल आहे एखादी किंवा एखादा ट्रक आहे, तर हा एकाच कंपनीमध्ये एकाच ठिकाणी बनवला जात नाही. याचे वेगवेगळे भाग जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात आणि मग नंतर असेंब्ली शॉपमध्ये हे एकत्र आणून त्याची जोडणी केली जाते. तर ही जी प्रक्रिया आहे ही फिटिंग प्रक्रिया आहे. हे सर्व पार्ट्स नंतर एका कारखान्यामध्ये एकत्र करण्यात येतात आणि जोडले जातात. आता हे ज्या वेळेला जोडले जातात त्यावेळेला ते दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे तयार केलेलेच असतात, परंतु जोडकाम करत असताना काही वेळा त्याच्यामध्ये सूक्ष्म असे दोष निर्माण होतात किंवा आढळतात. मग अशा वेळेला थोडंसं मटेरियल त्याच्यामधनं काढावं लागतं, तो जॉब घासावा लागतो, त्याचे कॉर्नर्स कदाचित राऊंड करावे लागतात किंवा कॉर्नर्स घासावे लागतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या करण्यासाठी कुशल कारागिराची गरज असते आणि हा जो कारागीर आहे याला इंग्रजीमध्ये फिटर आणि मराठीमध्ये जोडारी असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी मागच्याच स्लाईडमध्ये सांगितलं की फिटर जो असतो तो कंपनीमध्ये गेल्यानंतर तो दोन प्रकारचं काम करतो. एक मी तुम्हाला सांगितलं असेंब्ली शॉपमध्ये, म्हणजेच यंत्राचे वेगवेगळे भाग एका ठिकाणी येतात आणि ते जोडण्याचं काम जे आहे ते असेंब्ली शॉपमध्ये होतं. दुसरा प्रकार असतो तो बेंच फिटर. लोखंडाचं नाजूक आणि सूक्ष्म काम या बेंच फिटरच्या ज्ञानामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरायला मिळतं किंवा बघायला मिळतं. तर हा सगळा जो भाग आहे या सगळ्या भागाला म्हणतात फिटिंग शॉप किंवा फिटिंग विभाग. मग धातूवर घासकाम करून वस्तू तयार करण्याचे काम या विभागात केले जाते. थोडक्यात काय, फिटिंग शॉपमध्ये काय केलं जातं तर धातूवर घासकाम करून वस्तू तयार करताना ज्या शॉपमध्ये या सगळ्या क्रिया केल्या जातात त्या शॉपला, त्या विभागाला फिटिंग शॉप असं म्हटलं जातं. आता या जोडकाम विभागामध्ये पुष्कळ साधनं आणि हत्यारं यांचा वापर केला जातो आणि या साधनांचा आणि हत्यारांचा वापर करत असताना वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या लोखंडाच्या किंवा धातूच्या जॉबवर आपल्याला कराव्या लागतात. मग या क्रिया कोणत्या आहेत? पहिली क्रिया आहे मार्किंग. मार्किंग म्हणजे आपल्याला दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे पहिल्यांदा त्या तुकड्यावर जे काय आरेखन करायचं आहे त्याला आपण मार्किंग म्हणतो. आता हे मार्किंग केल्यानंतर हे मार्किंग जे आहे ते स्क्रायबरच्या सहाय्याने आपण करतो. आपण धातूवर करत असल्यामुळे हे मार्किंग जे आहे ते आपल्याला नीट दिसावं म्हणून या मार्किंगला पुढची प्रक्रिया करतात ते म्हणजे पंचिंग. म्हणजे डॉट पंचच्या सहाय्याने, सेंटर पंचच्या सहाय्याने याच्यावर ठोककाम केलं जातं आणि त्या पंचची इम्प्रेशन्स जी असतात ती जॉबवर येतात जेणेकरून आपल्याला काम करणं सोपं जातं. त्यानंतर आहे फायलिंग. फायलिंग म्हणजे काय तर कानसीच्या साह्याने जास्त असलेला भाग, मटेरियल, जास्त असलेलं मटेरियल हे रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते कानसीच्या साह्याने केलं जातं. नंतर आहे चिपिंग. धातूचा जो एखादा जॉब आहे तो छिनीच्या साह्याने जर खणून काढायचा असेल तर त्याला चिपिंग म्हणतात. त्यानंतर स्क्रेपिंग आहे. स्क्रेपिंग टूलच्या साह्याने जॉबवर स्क्रेपिंग करणं. नंतर हॅक्सॉईंग म्हणजेच हॅक्सॉच्या साह्याने कटिंग करणं. त्यानंतर आहे ड्रिलिंग म्हणजे छिद्र पाडणं. नंतर रिमिंग, हीच ड्रिल नंतरची प्रक्रिया, जे होल पाडलेलं असतं त्याच्यामध्ये रिमर टाकून रिमिंग करणं आणि नंतर मग त्या जॉबला किंवा त्या छिद्रामध्ये टॅपिंग करणं म्हणजे अंतर्गत आटे करणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फिटिंग विभागामध्ये आपण या वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या करत असतो आणि या क्रिया करत असताना वेगवेगळ्या हत्यारांचा, वेगवेगळ्या साधनांचा, वेगवेगळ्या मशीन्सचा आपल्याला वापर करावा लागतो. ती सगळी हत्यारं, ती साधनं आणि त्या मशीन्स आपण या पुढे वन बाय वन बघणारच आहोत. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुठेही आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. की आपण काम करत असताना आपण आपलं शरीर आणि आपला परिसर जर सुरक्षित असला तर योग्य वातावरणामध्ये योग्य काम केलं जातं आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढते. म्हणजे जर
आपण काम करतो तो परिसर सुरक्षित असला आणि सर्व सोयीने युक्त असला तर अशा ठिकाणी काम करताना कामगाराला पण हुरूप येतो आणि त्यामुळे अर्थातच प्रोडक्शन जे आहे म्हणजे उत्पादन जे आहे ते वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा या फिटिंग शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची माहिती घेणार आहोत. बघा, कार्यशाळेत काम करीत असताना निष्काळजीपणे किंवा असुरक्षित वर्तणुकीमुळे अनावधानाने अपघात घडतात. अपघातामुळे कारागिरास किरकोळ दुखापत होऊ शकते, तर काही वेळेस गंभीर दुखापतसुद्धा होऊ शकते. अशा वेळेस त्या कारागिरास, त्या कुटुंबास आणि त्या आस्थापनेस याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. बघा मित्रांनो, आपण ज्या वेळेला काम करत असतो वर्कशॉपमध्ये त्यावेळेला आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा आपल्या असुरक्षितपणामुळे किंवा असुरक्षित वर्तणुकीमुळे काही अपघात घडतात. अपघात जे असतात ते शक्यतो मानवी चुकांमुळे घडतात. फार कमी अपघात असे असतात की ते यंत्रामुळे घडतात किंवा नैसर्गिकरित्या घडतात. परंतु अपघाताचं आपण जर प्रमाण लक्षात घेतलं तर 99% अपघात जे आहेत ते मानवी चुकांमुळे होतात आणि त्यामुळे मानवी चुका ज्या आहेत त्या टाळण्यासाठी हे सुरक्षिततेचे नियम जे आहेत ते पाळणं अतिशय गरजेचं असतं. कारण असं आहे की जर एखादा अपघात कंपनीमध्ये त्या आस्थापनेमध्ये झाला तर त्याचे गंभीर परिणाम जे आहेत ते त्या कारागिराला, तर त्याच्या कुटुंबाला आणि त्या फॅक्टरीला, त्या आस्थापनेला सुद्धा भोगावे लागतात. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशी एक म्हण आहे की वेळीच आपण काळजी घेतली तर पुढच्या ज्या गंभीर घटना आहेत त्यांना निश्चितपणे आळा बसू शकतो. तर कार्यशाळेत घडणारे बहुतेक अपघात हे कारागिराच्या चूक तर कार्यशाळेत जे घडणारे बहुतेक अपघात आहेत हे कारागिराच्या चुकीमुळे होत असतात. त्यामुळे शांत मनाने आणि अगदी काळजीपूर्वक जर आपण वर्कशॉपमध्ये काम केलं तर निश्चितपणे अपघाताचं प्रमाण कमी होईल, किंबहुना अपघात जे आहेत ते होणारच नाहीत. तर आता कार्यशाळेमध्ये जे आहे काम करतो आहे आपण त्यावेळेला स्वतःविषयी कोणते नियम पाळायचे आणि विभागामध्ये कोणते नियम पाळायचे या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपण बघूया. स्वतःविषयी जे नियम पाळायचे असतात ते आपण स्वतः म्हणजे कारागिरांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दलचे आहेत आणि विभागामध्ये म्हणजे वर्कशॉपमध्ये जे नियम पाळायचे असतात ते निश्चितपणे ती आस्थापना आणि तुम्ही यांच्या दोघांच्या संगनमताने ते नियम जे आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण कार्यशाळेमध्ये स्वतःविषयी काय नियम बाळगायचे ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिला बघा, कार्यशाळेत काम करताना जास्त सैल अथवा जास्त घट्ट कपडे घालू नयेत. म्हणजेच आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला आपण जास्त सैल जर कपडे घातले तर ते कपडे कुठेतरी लोंबत राहतात आणि मशीनमध्ये किंवा फिरणाऱ्या भागामध्ये अडकण्याचा संभव असतो. आणि घट्ट जर कपडे घातलेत तुम्ही तर तुम्हाला अवघडल्यासारखं होतं. काम करताना कम्फर्ट जो आहे किंवा काम करताना जो एक चांगलेपणा, नीटपणा आहे तो तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला अनइझी वाटत राहतं आणि त्यामुळे जास्त घट्ट कपडे पण नको आणि जास्त सैल कपडे पण नको. त्यानंतर काम करत असताना फाजील आत्मविश्वास, आळशीपणा, भीती, काळजी, राग, मानसिक तणाव आणि थकवा असू नये. बघा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी या मानवी मनाशी निगडीत आहेत. त्यामुळे या गोष्टी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला काम करत असता तर तुमच्या डोक्यामध्ये कोणतीही काळजी नसावी. त्यानंतर तुमच्यावर कोणताही मानसिक ताण नसावा. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग नसावा. तो राग तुम्ही कामावर काढायला जाता आणि मग काहीतरी अपघात होण्याची शक्यता असते. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे थकवा. आपण जर खूप थकलेलं असू आणि तरीसुद्धा काम करत असू तर आपल्या कामामध्ये चुका होण्याचा संभव असतो. त्यानंतर आहे आळशीपणा. आळशीपणा म्हणजे असं की आपण काम केलं आहे समजा आणि आपण मशीनचं स्विच ऑफ करतो परंतु मेन स्विच जो आहे तो ऑफ करत नाही आणि मग काही काही वेळेला या केवळ एवढ्याशा छोट्याशा आळशीपणामुळे गंभीर अपघाताला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्यानंतर सर्वात आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे फाजील आत्मविश्वास. म्हणजे मला सगळं येतं आहे, मी सगळं करू शकतो आणि माझ्यामुळेच हे सगळं होतं आहे,
हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास माणसाला असावा, परंतु तो फाजील आत्मविश्वास जो आहे, ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तो नसावा. आपण अर्थातच काम करत असताना तुम्हाला कॉन्फिडन्स हवाच, तुम्हाला आत्मविश्वास हा हवा, परंतु तो आत्मविश्वास जो आहे तो फाजील नसावा. कारण असं आहे की फाजील आत्मविश्वासामुळे अपघाताचं प्रमाण हे खूप वाढतं. त्यानंतर तिसरा तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा, की कोणत्याही मशीन अथवा हत्यारांची माहिती असल्याशिवाय वापरू नयेत. म्हणजे आपण एखाद्या मशीनजवळ उभे राहतो आणि त्या मशीनला काय करायचं आहे नेमकं हे सांगणारा ऑपरेटर येईपर्यंत वाट न बघता त्या मशीनची कोणती तरी बटणं दाबायची, त्याला कुठेतरी हात लावायचा, हत्यार हातामध्ये घेऊन बघायचं, हे जे आहे याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टीसुद्धा पाळणं गरजेचं आहे. आणखी कार्यशाळेमध्ये चेष्टामस्करी, दंगामस्ती, पळापळी किंवा गोंगाट करू नये. आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला चेष्टामस्करी करणं, कार्यशाळेमध्ये एकमेकांच्या मागे धावणं, एकमेकांना टपल्या मारणं किंवा मोठ्या मोठ्याने ओरडणं या गोष्टी करायच्या नाहीत, कारण या गोष्टी निश्चितपणे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. काम करीत असताना हातामध्ये घड्याळ, कडे, अंगठी, चेन, स्कार्फ असं वापरू नये. म्हणजे शक्यतो कार्यशाळेत काम करत असताना कोणतेही दागिने वापरू नयेत. याचं कारण असं आहे की अंगठी जर हातामध्ये बोटामध्ये असली तर आपण ज्यावेळेला स्ट्रायकिंग करतो, म्हणजे ज्यावेळेला आपण हॅमरच्या साह्याने ज्यावेळेला ठोककाम करत असतो त्यावेळेला त्या अंगठीचा आपल्याला त्रास होतो. हाताला घड्याळ असेल त्या घड्याळाचा पण त्रास होतो किंवा ते घड्याळ जे आहे ते फुटण्याचा संभव असतो. जर तुमच्या गळ्यामध्ये चेन किंवा स्कार्फ असला आणि मशीनवर तुम्ही काम करत असताना वाकलात तर कदाचित ती चेन किंवा स्कार्फ जो आहे तो मशीनच्या फिरणाऱ्या भागामध्ये अडकतो आणि तुमची मान जी आहे ती खेचली जाते. त्यामुळे हे गांभीर्याने लक्षात घ्यायचं आहे की कार्यशाळेमध्ये काम करत असताना या गोष्टी नसाव्यात. काम करत असताना पायामध्ये वर्कशॉप बूट घालावेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्कशॉपसाठी वेगळ्या प्रकारचे बूट असतात. आपल्या नॉर्मल बूटपेक्षा सेफ्टी शूज ज्याला म्हटलं जातं, ते सेफ्टी शूज जे आहेत ते वर्कशॉपमध्ये वापरावे लागतात. त्या सेफ्टी शूजची रचना अशी असते की त्या शूजवर जर काही पडलं, एखादं अवजड वस्तू पडली तरी तुमच्या आतमध्ये पायाला काही इजा होत नाही, अशा प्रकारचे सेफ्टी शूजची रचना असते. तर ते शूज वापरावेत. अवजड वस्तू योग्य पद्धतीने हाताळाव्यात. म्हणजे आपण ज्यावेळेला वजनी वस्तू उचलतो त्यावेळेला ती योग्य पद्धतीने हाताळावी. म्हणजे एक वस्तू आहे आपल्याला उचलायची आहे तर 4 लोकांची मदत घ्यावी आणि एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी, एकमेकांच्या सहकार्याने ती वस्तू उचलावी. त्यानंतर ग्राइंडिंग मशीन, वेल्डिंग मशीन वर काम करत असताना गॉगलचा वापर करावा. बघा मित्रांनो, ज्या वेळेला मशीनवर आपण काम करत असतो त्यावेळेला त्या जॉबमधून काही कण उडण्याची शक्यता असते. हे कण उडून आपल्या डोळ्यात जाऊ नये ते टाळण्यासाठी आपण सेफ्टी गॉगलचा वापर करायचा आहे. योग्य प्रकारचा गॉगल वापरायचा आहे. योग्य प्रकारचा याच्यासाठी म्हटलेलं आहे की आपण ज्यावेळेला वेल्डिंग मशीनवर काम करतो त्यावेळेला आपल्याला काळा गॉगल वापरायचा आहे, कारण डोळ्याला इजा होऊ नये म्हणून. आणि ग्राइंडिंग मशीन किंवा ड्रिलिंग मशीनवर ज्यावेळेला काम करत असतो किंवा टर्निंग मशीनवर त्यावेळेला नॉर्मल गॉगल असतो तो वापरायचा आहे. ब्लॅक गॉगल वापरायची आवश्यकता किंवा गरज नसते. त्यानंतर कार्यशाळेमध्ये धूम्रपान करू नये. हा कार्यशाळेमध्ये आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला धूम्रपान करू नये, विडी सिगरेट ओढू नये, कारण त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, या स्वतःविषयी पाळावयाचे हे नियम आहेत. म्हणजे हे जे नियम आहेत हे तुमचे पर्सनल आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात जेणेकरून तुम्ही सुरक्षितपणे काम करू शकता. आता हे झालं तुमच्याविषयी. आता विभागामध्ये म्हणजे फिटिंग शॉपमध्ये तुम्ही गेलात तर मग आस्थापनेने आणि तुम्ही मिळून काय पाळायचं आहे ते आपण बघूया. तर त्यामधला पहिला नियम असा आहे, कार्यशाळा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. म्हणजे आपण जिथे काम करत असतो ती जी वर्कशॉप आहे, तो जो भाग आहे तो स्वच्छ आणि नीटनेटका असावा. सगळ्या वस्तू ज्या त्या व्यवस्थित ठेवलेल्या असाव्यात आणि त्याचा फ्लोअर जो आहे, त्याची जमीन जी आहे ती व्यवस्थितपणे स्वच्छ केलेली असावी. ऑइल, पाणी, ग्रीस कुठेही सांडलेलं नसावं किंवा सांडलेलं असेल तर ते पुसलेलं असावं. त्यानंतर कार्यशाळेची रचना ही स्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी हवी. अर्थातच मित्रांनो, आपण ज्या वेळेला काम करत असतो
त्यावेळेला तो जो भाग आहे तो हवेशीर असावा, छानपैकी व्हेंटिलेशन असावं आणि भरपूर प्रकाश त्या जागी पडेल अशा प्रकारची रचना ही कार्यशाळेची असावी. कार्यशाळेच्या जमिनीवर तेल किंवा ग्रीस सांडले असेल तर लाकडी भुसा किंवा वाळू टाकावे. म्हणजे आपण ज्या वेळेला काम करत असतो कदाचित तेल सांडतं, ग्रीस सांडतं, अशा वेळेला त्या तेलावरना किंवा ग्रीसवरना घसरून पडण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी त्या तेलावर किंवा ग्रीसवर लाकडी भुसा किंवा वाळू टाकावी, जेणेकरून ते तेल किंवा ग्रीस आहे याचा चिकटपणा जो आहे तो ॲब्सॉर्ब करण्याचं, शोषून घेण्याचं काम हा भुसा किंवा वाळू करते. आपल्या कार्यशाळेमध्ये वाळूंनी भरलेल्या बादल्या असतातच, त्यामुळे तुम्हाला वाळू जी आहे ते तिथे इझिली अवेलेबल सहजपणे मिळण्यासारखी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे एकत्र ठेवू नयेत. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक वर्क ट्रे असतो, म्हणजे काम करण्यासाठी एक ट्रे असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे हत्यारं एकाच वेळेला ठेवलेली असतात. अशा वेळेला ती हत्यारं एकमेकांना लागून त्या हत्यारांचं नुकसान होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर पट्टी आहे, त्या पट्टीच्या सोबत तुम्ही जर समजा करवट ठेवलीत किंवा हॅक्सॉ ठेवलीत किंवा टोकदार वस्तू ठेवलीत तर त्याचे स्क्रॅचेस येण्याची शक्यता असते. व्हर्नियर कॅलिपरसारखी जी महत्त्वाची मापन साधनं आहेत, प्रिसिजन सूक्ष्म मापन साधनं खूप किमती असतात. अशा वेळेला त्यांच्यावर स्क्रॅच येऊ नये किंवा त्यांना इजा होऊ नये त्या साधनांना, यासाठी आपण ती एकत्र ठेवायची नसतात. हत्यारांना जागा निश्चित केलेल्या असतात. सूक्ष्म मापन साधनासाठी बॉक्स असतात त्यांचे, त्या बॉक्समध्येच ते हत्यार ठेवायला हवं. त्यानंतर योग्य हत्यारांचा वापर योग्य ठिकाणी करा. आपण काम करत असताना कोणतं हत्यार कोणत्या गोष्टीसाठी वापरावं हे निश्चितपणे तुम्हाला शिकवलं जातं. त्यावेळेला त्याच हत्यारांचा त्या ठिकाणी वापर करा. उरलेलं दुसरं हत्यार मात्र वापरू नका. यंत्राच्या फिरणाऱ्या भागावर सुरक्षा झाकण असावे. यंत्राचे जे फिरणारे भाग आहेत, म्हणजे पुली आहे किंवा जिकडे बेल्ट लावलेला असतो त्या ठिकाणी, अशा ठिकाणी झाकण असावे. हे झाकण जे आहे, ज्याला सेफ्टी गार्ड असं म्हटलं जातं, तो गार्ड असावा. कारण असं आहे की यंत्राच्या त्या फिरणाऱ्या भागामध्ये कदाचित एखादा कपडा अडकण्याचा संभव असतो किंवा कोणीतरी बोट लावण्याचा संभव असतो. तर हे टाळण्यासाठी त्याच्यावर सुरक्षा झाकण म्हणजे सेफ्टी गार्ड आहे तो असावा. कार्यशाळेमध्ये वाळू आणि पाणी यांनी भरलेल्या बादल्या असाव्यात. तसेच अग्निशमन यंत्रेही बसवलेली असावीत. म्हणजे आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला वर्कशॉपमध्ये विद्युत पुरवठा सुरू असतो, सगळी यंत्र सुरू असतात. त्यावेळेला दुर्दैवाने शॉर्ट सर्किट झालं किंवा तत्सम काही गोष्ट घडली आणि आग लागण्याची शक्यता निर्माण झाली तर ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र, जो फायर एक्सटिंग्विशर मिळतो, तो असावा वर्कशॉपमध्ये. त्यासोबतच वर्कशॉपमध्ये वाळू आणि पाणी याने भरलेल्या बादल्या असाव्यात. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला काम करताना काही अडचण निर्माण होईल किंवा आपल्याला वाटेल की अपघात होतोय, त्यावेळेला या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि काम संपल्यावर यंत्र आणि हत्यारं बंद करून स्वच्छ ठेवावीत. म्हणजे आपलं काम झाल्यानंतर आपण वापरलेली जी हत्यारं आहे ती स्वच्छ करून व्यवस्थित जागच्या जागी ठेवावीत आणि यंत्रसुद्धा साफ करावीत. म्हणजे यंत्रावर सांडलेले लोखंडाचे कण किंवा बर असेल किंवा आणखी काही साहित्य असेल तर ते सगळं व्यवस्थित उचलावं, यंत्र साफ करावं आणि नंतरच आपण आपला वर्कशॉप सोडावा. याच्यासोबतच आपले जे इलेक्ट्रिकल स्विचेस आहेत मित्रांनो, ते सर्व बंद करावेत. काम झाल्यानंतर यंत्राचे जे इलेक्ट्रिकल स्विचेस आहेत हे सगळे बंद करावेत आणि या सगळ्या गोष्टींची आपण गांभीर्याने दखल घेऊन याची जर काळजी घेतलीत तर निश्चितपणे आपलं जे काम आहे ते सुरक्षितपणे आणि अपघात शून्य, म्हणजे शून्य अपघाताने काम होईल. आणि तसंच होणं हे वर्कशॉपमध्ये अभिप्रेत असतं. तर मित्रांनो, आपण आज फिटिंग म्हणजे काय बघितलं, त्यानंतर फिटिंगमध्ये कोणत्या कोणत्या क्रिया करतात ते सुद्धा बघितलं आणि फिटिंग शॉपमध्ये काम करत असताना कोणते नियम पाळायला पाहिजेत याविषयी माहिती घेतली. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वन बाय वन पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत हे सुरक्षिततेचे जे नियम आहेत तुम्ही ते नीट बघा. या नियमांप्रमाणे आपल्याला वर्कशॉपमध्ये ज्या वेळेला तुम्ही एंटर कराल त्यावेळेला काळजी घ्यायची आहे. आता यामध्ये काय लिहायचं काय नाही लिहायचं याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर दिल्या जातील. तोपर्यंत या
टॉपिकचा नीट अभ्यास करा आणि तुम्हीसुद्धा घरी आपल्याला सरकारने जे आता सध्या कोविडच्या स्थितीमध्ये सुरक्षिततेचे नियम घालून दिलेत त्याचं पालन करा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.